चला पहा बेटा, मागच्या सेशनमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जे टॉपिक कव्हर ते होते ब्रेड, चीज, प्रोबायोटिक्स काय असतात याच्याबद्दल आपण पाहिलेलं होतं. आता आपल्याला जो पुढचा टॉपिक कव्हर करायचा आहे तो टॉपिक आपला आहे त्या ठिकाणचा व्हिनेगार प्रोडक्शन. ओके, काय बेटा? व्हिनेगार प्रोडक्शन. चायनीज तर आपल्याला खायला सर्वात आवडतं, नूडल्स आवडतात, मंचुरियन आवडतं आणि काही चायनीज यस. तर त्या चायनीज मध्ये व्हिनेगार घालतात, ते बॉटल नंतर सुरात पडलेले असं टाकतात वरच्या साईडला. भेटला पण आपण असते बघा, ठिकाणचं आतून बघायचे पण आपण असतं ती. दॅट इज अ व्हिनेगार. हे बायको त्याला काय म्हणतात सांगा बेटा? व्हिनेगार. आता व्हिनेगार काय असतं बघा बरं का? 4% ऍसिटिक ऍसिड, सॉरी 4% ऑफ ऍसिटिक ऍसिड. किती पर्सेंट? समजा पाणी आहे, त्या पाण्यामध्ये 4% काय आहे? ऍसिटिक ऍसिड आहे. किती पर्सेंट? 4% जर ऍसिटिक ऍसिड असेल तर त्याला काय म्हटलं जातं? काय म्हणतात? व्हेरी गुड. पहा, व्हिनेगारचा वापर कुठे करतात? अनेक देशामध्ये वर्ल्ड वाईड मध्ये कंपनी म्हणजे वापरतात, जगामध्ये वापरतात. मेन कारण काय? इम्पार्ट सोर टेस्ट. सोर म्हणजे काय? आंबट चव. आंबट चव देतात. कशाला? जे काही फूड मटेरियल आहे, जे काही लोणचे असतात, सॉस आहे, केचप आहे, चटणी आहे, याच्यासाठी त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आणि केमिकली जो व्हिनेगार आहे दॅट इज अ 4% ऍसिटिक ऍसिड. किती होता? यस, CH3COOH. इथेनॉल हा काय आहे? तर अल्कोहोल आहे. इथेनॉल काय आहे? अल्कोहोल आहे. आणि कसं मिळवतात? बाय फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाऊंड. कसं बेटा सांगा? बाय फर्मेंटेशन ऑफ कार्बन कंपाऊंड. जसे की फ्रूट ज्युसेस. काय बेटा? फ्रूट ज्युसेस, मॅपल सिरप. मॅपल म्हणजे झाड असतो, त्या झाडाचं सिरप. मॅपल सर्वात जास्त कुठे आढळतात सांगा बरं का? कॅनडा देशामध्ये मॅपलचे बघा. कॅनडाचं तुम्ही झेंडा बघितलात का? त्याच्यावर एक पान आहे बघा, पान अशा प्रकारे असतो का? झिकझॅक प्रकारे. त्याचा मॅपल ट्रीचा तो पान आहे, त्याचा सिरप तयार करतात. नंतर साखराची जी काही बळी आहे त्याचं शुगर मोलॅसिस. काय म्हणतात त्याला बेटा? शुगर मोलॅसिस. त्याच्यानंतर स्टार्च ऑफ जे काही झाडाच्या मुळा असतात, त्या झाडाच्या मुळाचे दूध असतात त्याच्यापासून तयार करतात. आणि हे सर्व करण्यासाठी जे इथेनॉल आपल्याला तयार करायचं आहे, ते इथेनॉल तयार करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? सॅक्रोमायसिस सेरेवसीचा. कशाचा वापर करतो बेटा? सॅक्रोमायसिस सेरेवसी. सॅक्रोमायसिस सेरेवसी कशाचा वापर करतात सांगा बरं बेटा? सॅक्रोमायसिस सेरेवसीचा त्या ठिकाणी वापर केला जातो. बस तिथेच खुर्ची घे तिच्या बाजूला बस. काय वाटतं? कामाचं आहे ते, तुझ्या कामाचं आहे. तू कधी पाला तिथं ठेव, ठेव ठेव ठेव. पाण्याचं घरात आता उचलून घेऊ तुला. लुलुपा परिस्थिती ती छोटा. पुढे पहा बेटा. आता हे काय? ऍस्परगिलस स्पॉन्ज. चालेल काय माहिती पप्पा खाली पहा बेटा त्या ठिकाणी की ह्या ठिकाणी पहा बॅक्टेरियल स्ट्रेन. बॅक्टेरियल स्ट्रेन म्हणजे काय? अंश. त्याचा थोडा पार्ट त्याला बॅक्टेरियल स्ट्रेन म्हणतात. जसे की ऍसिडोबॅक्टर. कोणता बेटा? ऍसिडोबॅक्टर. आणि दुसरा आहे अॅनोबॅक्टर. कोणता बेटा? कोणता बेटा सांगा? ऍसिडोबॅक्टर. दुसरा काय बेटा? कॅनोबॅक्टर. त्याला हाताळू काही ऍसिडोबॅक्टर आणि काय ग्लुकॅनोबॅक्टर. त्याला मिक्स करतात इथेनॉल सोबत. कशासोबत मिक्स करतात? इथेनॉल सोबत. का?
स्ट्रेन जसं की ऍसिडोबॅक्टर किंवा ग्लुकोनोबॅक्टर जर मिक्स केलं तर त्या इथेनॉलचं काय होतं डिग्रेडेशन होतं. काय होतं सांगा बरं का बेटा डिग्रेडेशन. काय होतं सांगा बरं का डिग्रेडेशन. कुणाचं डिग्रेडेशन होतं सांगा बरं का इथेनॉल. कुणाचं त्याचं काय होतं डिग्रेडेशन त्या ठिकाणी होत असतं. ऍसिटिक ऍसिड अँड अदर बाय प्रोडक्ट्स आर ऑब्टेन थ्रू काय झालं सर दारूमध्ये बॅक्टेरियल स्ट्रेन ऍड केलो. कोणते बॅक्टेरियल स्ट्रेन ऍड केलो सांगा बरं का ऍसिडोबॅक्टर आणि दुसरा काय बेटा ग्लुकॅनोबॅक्टर. काय ऍड केलं सांगा ऍसिडोबॅक्टर आणि तो एक सोड काय पैसे म्हणून खायला घेतलं आलं खाली आला होता खाली सोड का तुला मग इथं बस इथं बस इथं बस इथं बस नाही तर बस इथं बघा इथं शिकू. बघा ऍसिडोबॅक्टर आणि ग्लुकॅनोबॅक्टर जे काही बॅक्टेरियल स्ट्रेन्स आहेत ते इथेनॉलमध्ये ऍड करतात. केल्यामुळे काय होतंय त्या इथेनॉलचं काय होतं मायक्रोबियल डिग्रेडेशन होतं. काय होतं मायक्रोबियल डिग्रेडेशन आणि त्याच्यापासून काय तयार होतं ऍसिटिक ऍसिड. काय तयार होतं ऍसिटिक ऍसिड त्या ठिकाणी बाय प्रोडक्ट म्हणून तयार होतो आणि हे जे काही प्रोसेसने तयार होतो त्याचा ऍसिटिक ऍसिड इज सेपरेटेड फ्रॉम मिक्सचर. मिक्सचर जो काही मिक्सचर तयार झाला त्याच्यातून जो ऍसिटिक ऍसिड जो काही बाजूला निघतो तो कसा होतो बाय रेरिफॅक्शन. काय बेटा बाय रेरिफॅक्शन. बाय रेरिफॅक्शन. रेरिफॅक्शन म्हणजे काय एकमेकापासून ते कसे होतात सेपरेट होतात एकमेकापासून ते वेगळे होतात त्याला काय म्हटलं जातं रेरिफॅक्शन असं म्हणतात. ऍसिटिक ऍसिडला पुन्हा ब्लीच करतात. काय करतात बेटा सांगा म्हणतात ब्लीच होतात. पुन्हा ब्लीच करतात पोटॅशियम पेरोसायनेट. विसरू नका मी काय म्हटलं सांगा ऍसिटिक ऍसिडला कुणासोबत ब्लीच करतात पोटॅशियम पेरोसायनेट सोबत. कुणासोबत सांगा पोटॅशियम पेरोसायनेट. सांगा कुणासोबत त्याला म्हणतात ऍस्पेरिगुलस ओरिझी. ऍस्पेरिगुलस ओरिझी हलकट फुटत. ऍसिटिक ऍसिडला ब्लीच करतात विथ द हेल्प ऑफ पोटॅशियम पेरोसायनेट. त्याला पुन्हा कोमट केलं जातं पाश्चराइज करतात. काय करतात त्याला पाश्चराइज करतात आणि आपल्याला व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ SO2 मिक्स केला जातो. म्हणजे एकदम छोट्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये काय मिक्स केला जातो सांगा बरं का सल्फर डायऑक्साईड. काय मिक्स करतात सांगा सल्फर डायऑक्साईड मिक्स करतात आणि सल्फर डायऑक्साईड जर मिक्स केलं तर त्याच्यापासून काय प्रोड्यूस होतो व्हिनेगार. काय प्रोड्यूस होतो पहिला काय झालं इथेनॉल. इथेनॉल मध्ये काय मिक्स केलं बॅक्टेरियल स्ट्रेन. नाव सांगा ऍसिडोबॅक्टर ग्लुकॅनोबॅक्टर ऍड केलं त्याच्यामुळे काय झालं डिग्रेडेशन. काय झालं त्याचं डिग्रेडेशन. मग डिग्रेडेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं सांगा बरं का जो काही ऍसिटिक ऍसिड त्या ठिकाणी तयार झाला किंवा निघाला त्याला सेपरेट करतात. कशापासून त्या मिक्सचर पासून. कोणत्या प्रोसेसने रेरिफॅक्शन. कोणत्या प्रोसेसने रेरिफॅक्शन. ऍसिटिक ऍसिडला ब्लीच करतात. काय करतात ब्लीच करतात. कुणाच्या मदतीने सांगा पोटॅशियम पेरोसायनेट. कुणाच्या मदतीने पोटॅशियम पेरोसायनेट. त्याला पुन्हा काय करतात गरम करतात कोमट करतात त्याला पाश्चराइज म्हणतात. काय म्हणतात त्याला पाश्चराइज करतात. मग त्याच्यामध्ये अंशिक प्रमाणात व्हेरी स्मॉल क्वांटिटी मध्ये डॅश डॅश ऍड करतात सल्फर डायऑक्साईड ऍड करतात आणि काय प्रोड्यूस करतात बेटा व्हिनेगार. काय प्रोड्यूस करतात सांगा मला शिकू द्यायचं बाबा लेखा बसला तर पुढं लेकराला शिकवला. तुझी मॅडम शिकते का तुला तुझी मॅडम शिकताना लेकर उचलून देते का मी घेता उचलून लेकर घरी ठेवली का तुझी मॅडम. व्हेरी गुड. मॅडमला सांगू तुझ्या मॅडमला सांग मॅडमला सांग हा बेटा बघा soya sauce is produced by fermentation of mixture of flour of wheat or rice and soybean with the help of fungus aspergillus oryz. आता सोया सॉस कसा तयार करतात सोया सॉस शिवाय तर चायनीज फूड तयार होत नाही. आता तुम्ही इकडे पास्ता खाल्लात का व्हाईट कलरचा या रेड कलरचा पास्ता जो असतो ते काय असतं सॉस कोणता राहतो सोया सॉस.
आणि हा सोया सॉस तयार करण्यासाठी आता आमची इतर खाते आहे मंचुरियन खाते मंचुरियन खाते मंचुरियन मध्ये काय असतं सोया सॉस वापरतात तुम्ही असं बघा लिक्विड टाईप मध्ये तो काय असतो सोया सॉस आपल्या घरामध्ये सॉस लावा त्याच्यात चव वेगळी येते का आणि कधी निरीक्षण केला का हॉटेलमध्ये खाल्लेलं आणि घरामध्ये खाल्लेल्या दोघांमध्ये चवली असते फरक असते कसं असतं लक्षात घ्या घरामध्ये पार्सलचे घेऊन येतो त्याला पॅकिंग करतात आणि त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे चव बिघडतं कारण आहे सोया सॉस इज प्रोड्युस्ड बाय फर्मेंटेशन ऑर मिक्सचर ऑफ सोया सॉस कसं तयार करतात बघा गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ आता इथून पीठ सोया राईस आणि सोयाबीन आणि काय बेटा सोयाबीनला मिक्स करतात कुणाच्या पद्धतीने ऍस्पेरगिलस ओरिन्सी कुणाच्या पद्धतीने सांगा ऍस्पेरगिलस ओरिन्सीच्या मदतीने करतात आणि त्याच्यापासून काय तयार करतात सोया सॉस काय तयार करतात सोया सॉस आता पुढे पहा प्रोडक्शन ऑफ बिव्हरेजेस बिव्हरेज म्हणजे काय ड्रिंक ड्रिंक म्हणजे कोणते दारू झालं ऍपल पासून तयार करतात कोका पासून तयार करतात हे कॉफी कॉफी आहे कोकोआ सीड्स आहेत हे सॅक्रोमायसिस सेरेबेसी आता वरच्या साईडला आपण पाहिलेलं होतं ठीक आहे हे ऍपल थोडंसं काळे घेत असं करते ग बघा बेटा आता दारू त्याच्यामध्ये प्रकार वेगळे जे अंगूर पासून तयार करतात त्याला वाईन म्हणतात जे द्राक्ष सॉरी जे ऍपल पासून तयार करतात त्याला सीडर म्हणतात काय म्हणतात त्याला सीडर काय म्हणतात त्याला सांगा वी कॉल इट ॲज अ सीडर बघा कॅफी अराबिका कॅफिया अराबिका म्हणजे पहिल्यांदा कॉफी कुठे होती अरब देशामध्ये होती म्हणून त्याला कॅफिया अराबिका म्हणतात कॅफिया अराबिका पासून आपल्याला काय तयार करायचे कॉफी तयार करायचं आहे कॉफी तयार करण्यासाठी या कॅफिया अराबिका मध्ये कोणते मायक्रोब्स वापरतात लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस सांगा कोणते लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस कोणते सांगा लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस हे मायक्रोब्स कशामध्ये मिक्स करतात कॅफिया अराबिका फ्रुट्स मध्ये कॅफिया अराबिका फ्रुट्स मध्ये त्याच्यापासून काय होतं त्या फ्रूट पासून काय सेपरेट होतात बिया सीड्स काय सेपरेट होतात सीड्स आणि पुन्हा त्याच्यापासून काय तयार करतो कॉफी आता माझ्याकडे नेसकॅफेची कॉफी घ्यायची आता नेसकॅफेची साठी एवढीच कॉफी छोटी 10 रुपयाला पुडी असते ब्रूची एवढी पुडी 1 रुपयाला 2 रुपयाला असते पण ते 10 रुपयाला पुडी आहे त्याची चव आपल्या कॉफीपेक्षा सुद्धा भारी आहे डिफरंट आहे ओरिजिनल कॉफी हे जर तुम्ही हे जर तुम्ही ह्याला कधी गेला फिरायला पुण्याला वगैरे नाव तर ऐकलं स्टारबक्सची कॉफी ऐकलं का कधी माझी फेवरेट कॉफी मी गेल्यानंतर पिणार म्हणजे पिणार आय लाईक इट टेस्ट डिफरंट आहे त्या कॅफेच्या ऑफिस मध्ये गेलात तर त्या ठिकाणचा जो फ्लेवर आहे फ्रॅग्रन्स आहे तो सुद्धा ए पुरी तुझी दा हात लावले किती वेळ सांगू तुला माया तो त्या हसलेल्या तुझ्या चेतने हसलेले तुझ्या पुन्हा आहे काय टेस्ट डिफरंट 550 रुपयाला कॉफी फुलवाली 750 कॉफी दिवसभर मजुरीला गेलं तर 450 रुपये 400 रुपये मिळतात कॉफी 750 ला एवढी असते बरोबर आरती एवढं बॉटल असते काही जणांना ते सवय तू काढण्यात आलं की फोटो पडून डुकर टाकली ना सीडला सेपरेट करतात फ्रुट्स पासून कॉफी थिओब्रोमा कॅकाओ चॉकलेट असतात बघा कोकोआचे चॉकलेट असतात मधल्या साईडला असतो थिओब्रोमा कॅकाओ याच्यामध्ये काय मायक्रोब्स वापरतात कॅन्डिडा नावाचा मायक्रोब्स वापरतात हॅन्सेनुला नावाचा मायक्रोब्स वापरतात पिशिया काय बेटा पिशिया नावाचा वापरतात सॅक्रोमायसिस नावाचा वापरतात याच्यामध्ये काय करतात फ्रुट्स पासून सीड्सला सेपरेट करतात फ्रूट पासून डॅशला सेपरेट करतात सीड्सला याच्यापासून कोणते तयार करतात पेला कोकोआ याच्यापासून कॉफी याच्यापासून कोकोआ ग्रेप्स ग्रेप्स म्हणजे द्राक्ष अंगूर
लंगूर को मिला अंगूर. त्याच्यामध्ये जे मायक्रोब्स वापरतात सॅक्रोमायसिस सेरेबसी. जेवढे राजकारणी लोक आहेत ते सर्व हे असले धंदे करतात. लोकांच्या घरावर दारू तयार करायचे. सर्वात जास्त चिकन भुजबळचे दारूचे प्रोडक्शन. नाशिकमध्ये सर्वात जास्त ग्रेप्स उत्पन्न केलं जातं दारू. तिथून सर्वात जास्त वाईन 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 वाईन. चर्चमध्ये तर सकाळी सकाळी दारू देतात. पहिलं गेल्यानंतर तिथं प्रार्थना केल्यानंतर दारू देतात पहिल्यांदा. प्लीज टेक द रेड वाईन. जाता दारू प्यायला वेळ किती बी देणार एवढे देतात. तर रेड वाईन रेड ग्रेप्स पासून तयार केली जाते. दॅट इज रेड वाईन. हे काय करतात? ज्यूस तयार करतात, फर्मेंटेशन करतात, वास उठतो त्याचा, कितीतरी दिवस त्याला ठेवतात, फिल्टर करतात आणि वाईन तयार होते. महाग असते बरं का. ऍपल पासून, ऍपल मध्ये काय मायक्रोब्स वापरतात? सॅक्रोमायसिस सेरेविसी. काय वापरतात बेटा? सॅक्रोमायसिस सेरेविसी. हे सुद्धा काय करतात? ज्यूसचं फर्मेंटेशन. आणि ऍपल पासून काय तयार होतो? सीडर. बाया पितात. हे पण बाया पितात, हे पण बाया पितात. पण आजकालच्या बाया कच्च खंबा आणलेले रॉयल स्टॅग. माहित आहे का नाही? बाया दारू पुण्याला गेलेल्या पुरी त्याच्यावर बेवड्या झाल्या. ऐकलं असाल कदाचित तुम्ही. दारू पिलेल्या त्या हॉस्टेलमध्ये दारू पितात म्हणून पुरी. आजकाल शिकायचं तर तिकडेच गेलं. बाकीच्याच गोष्टीमध्ये लक्ष येऊ लागले लेकरांचं आजकाल. पुढची पिढी सर्वात गैरी पिढी असलं वाया गेली. थर्ड क्लास. चला पहा बेटा. मायक्रोबियल एन्झाइम्स. काय बेटा सांगा? मायक्रोबियल एन्झाइम्स. एन्झाइम्सला मराठीमध्ये विकरी म्हणतात. काय म्हणतात बेटा? विकरी. Nowadays, instead of chemical catalyst, what is a catalyst? Catalyst म्हणजे असा पदार्थ जो केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतो. काय करत नाही? भाग घेत नाही. सर भाग घेत नाही. पण तो काय करतो? रेट ऑफ रिएक्शन वाढवतो. काय करतो सांगा बेटा? रेट ऑफ रिएक्शन वाढवतो. परत सांगा काय करतो म्हटलं मी? रेट ऑफ रिएक्शन वाढवतो. काय वाढवतो? रेट ऑफ रिएक्शन वाढवत असतो. त्याला काय म्हटलं जातं? व्हेरी गुड. केमिकल कॅटलिस्ट वापरतात का? नाही. त्या ठिकाणी काय वापरतात? मायक्रोबियल एन्झाइम्स. काय वापरतात? मायक्रोबियल एन्झाइम्स हे केमिकल इंडस्ट्रीमध्ये वापरतात. कुठे वापरतात? केमिकल इंडस्ट्रीमध्ये. असे जे एन्झाइम्स असतात हे ऍक्टिव्ह असतात लो टेम्परेचरला. कसे असतात? ऍक्टिव्ह ऍट लो टेम्परेचर. कुठे ऍक्टिव्ह असतात? लो टेम्परेचरला ऍक्टिव्ह असतात. त्याच्यानंतर जो पीएच आहे, पीएच म्हणजे काय बेटा? पोटेन्स ऑफ हायड्रोजन. किंवा ह्याला अजून एक शब्द आहे पॉवर ऑफ हायड्रोजन. काय बेटा? पॉवर ऑफ हायड्रोजन. हे कशासाठी असतो सांगा बरं का? एक असतो 7 0 14. 0 ते 7 असेल तर ऍसिडिक म्हणतात. 7 वर असेल तर न्यूट्रल म्हणतात. 7 ते 14 असेल तर बेसिक म्हणतात. हा मात्र बोला की. हा मात्र नाही बोला ना. बोला. क्लास किती वाजता जायचं तिकडं? जायचं. किती वाजता जाणार आहे तेवढं पत्ता काढा. बरं जरा आठवणीनं मला कॉल करा. आठवणीनंच होतो आपण तिथं. यस राहू द्या. आपण आठवणीनं जाऊ. आणि काम करा. आपल्या गावात कोणाकडे झेंडू बिंडू आहेत का? झेंडू आहे का आपल्या गावात कोणाकडे? का भाव चालू आहे झेंडूचं सध्या? काय भाव आहे झेंडूचं सध्या? भाव काय चालू आहे? एखादी टोपलं बिपलं भरून झेंडूचं फुलं घेऊन आपण हे करू. त्याचं ते जाण्यावर उजळेल तरी तर साऱ्यावर तेवढंच. चालतं बघा आता तेवढं लावा डोक्याला. ते दिंडी निघाले म्हणून मोसमीची कुठं मठापासून काय तर ना ते साऱ्यावर ते फुलं ते उधळून तेवढं साऱ्यांचं हे करतात. इन केस कुठे गेलास? तिथेच का? येत होता. बघा एन्झाइम्स हे ऍक्टिव्ह असतात. एन्झाइम्स हे पहिला काय होते? केमिकल कॅटलिस्ट वापरतात का? लहान काय वापरतात? मायक्रोबियल एन्झाइम्स. का वापरले? सर काय
सो ते केमिकल कॅटलिस्ट खाली थंड वातावरणामध्ये काम करतात मग, आणि गरम झालं का काही वेगळंच होते मग, माहिती आहे मला, मग काय करा सर ते मायक्रोवेव्ह एन्झाईम वापरा. हा वापरलं काय झालं सर, थोडं जर कमी झालं तरी काम करतात, बरं दाबलं तरी काम करतात. कळलं का काय दाबायचं, प्रेशर. लो टेम्परेचरला बी काम करतात, प्रेशरला बी त्या ठिकाणी काम करतात, आणि त्याच्यामुळे एनर्जी वाचवली जाते. काय वाचवली जाते, एनर्जी. अँड इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट्स आर नॉट नेसेसरी. आणि जे काही तिथं उपकरण वापरणार आहोत तिथं केमिकल वापरल्यामुळे काय होते माहिती का. हा बोल बोल, हा बोल, क्लास होतो आणि बोल बोल काय. काय कॅल्क्युलस सेटला पहिले असं जुनं. ते काय करणार नाही, मी काय करणार ऐकून घे. एखादी झेंडूचे फुलं घे, एखादी 5 किलो वगैरे घे, ते झेंडूचे फुलं खुले करायचं, बसलेल्या लोकांवर, दिंडीच्या लोकांवर फुलं उधळून यायचं, संपला विषय. आलं मला लक्षात, आलं लक्षात माझ्या, आलं. आता इथून मुक्काम कुठे दिंडीचा, चलत कुठे कधी निघणार आहे, 4-5 ला निघेल बहुतेक अंदाज. एका जागी कुठं तर आलं पॉसिबल तर जाऊ चलत, एखाद्या जागी ठिकाणी एखादी तास दीड तास आला. मग राहा साच्या परी राहा, मी क्लास म्हटलं आपण बोलूच राहा माझ्यासोबत, राहा जाऊ तास. चला बेटा काय 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 सर, केमिकल एन्झाईम का बरं वापरायला, अबे केमिकल वापरलं का झीज होते. बरं मग काय करायचं, मायक्रोवेव्ह वापरायचं. का बरं सर, केमिकल लो टेम्परेचरला काम करत नाही, प्रेशरला काम करत नाही, पण मायक्रोवेव्ह करतात सर. त्याच्यामुळे इरोजन होत नाही, जो पैसा लागणार आहे पैसा लागत नाही, कारण बदलायची गरज आहे का नाही, जास्ती ड्युरेबल आहेत, ऍक्टिव्हली काम करतात. त्याच्यामुळं काय होतं की जो एक्सपेन्सिव्ह आहे, खर्च जो आहे प्युरिफिकेशन करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी तो कमी होतो. काय होतं, कमी होतो. अशा केसमध्ये मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिएक्शन होते बेटा, मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिएक्शन. हे काय सर, जे काही एन्झाइम्स आहेत ना, मायक्रोबियल एन्झाइम्स आहेत, त्याच्या रिएक्शन घडत होतात त्याला मायक्रोबियल एन्झायमॅटिक रिएक्शन्स म्हणतात. त्याच्यामध्ये काय होतं, इलिमिनेशन. काय होतं बेटा, इलिमिनेशन. इलिमिनेशन म्हणजे निघून जाणे. डिकम्पोजिशन म्हणजे काय बेटा, विघटन होणे. कशाचं, वेस्ट मटेरियलचा जो काही इलिमिनेशन आहे, डिकम्पोजिशन आहे, हे काय होतं, अवॉइड होतं. का, केमिकल वापरलं तर काय झालं असतं, इलिमिनेशन करावं लागलं असतं. केमिकल वापरलं तर डिकम्पोजिशन करावं लागलं असतं. आता ह्या ठिकाणी याची काही गरज आहे का, नाही. का, कारण काय वापरले आपण, मायक्रोबियल एन्झाइम्स आपण वापरलेला आहे. आणि ह्या ठिकाणी जे एन्झाइम्स आहेत त्यांना आपण बार बार काय करू शकतो, रियूज करू शकतो. काय करू शकतो बेटा, रियूज करू शकतो. म्हणून असे जे एन्झाइम्स आहेत ते काही सांगा बरं का, इको फ्रेंडली. काय सांगा, इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणाला पोषक आहेत. काही जे एक्झाम्पल्स आहेत मायक्रोबियल एन्झाइम्सचे ते काय आहेत, ऑक्सिडो रिडक्टेसिस आहेत. काय बेटा सांगा, ऑक्सिडो रिडक्टेसिस म्हणजे ते काय करतात, ऑक्सिजनला रिमूव्ह करतात. कुणाला रिमूव्ह करतात, ऑक्सिजनला रिमूव्ह करतात, त्याला म्हणतात ऑक्सिडो रिडक्टेसिस. नंतर काही जे आहेत ते कसे ट्रान्सफेरेसिस आहेत, काही जे आहेत कसे हायड्रोलायसिस आहेत, काही कसे लायसिस आहेत, काही कसे आयसोमेरेसिस आहेत, काही कसे आहेत लायगॅसिस आहेत. हे सर्व आपल्याला मायक्रोबियल एन्झाइमचे एक्झाम्पल पाहायला मिळत असतात. नंतर जे काय आपण डर्ट असते, प्रोसेस झाल्यावर काय तयार होतो, घाण तयार होते, डर्ट तयार होते, त्याला स्मग किंवा बक म्हणतात. काय म्हणतात त्याला, बक. गाळ तयार होते काय, घाण गाळ तयार, दॅट इज अ बक किंवा डक. रिमूव्हल ऑकर ऍट लो टेम्परेचर ड्यू टू मिक्सिंग ऑफ एन्झाइम विथ डिटर्जंट. ज्यावेळेस आपण मायक्रोबियल एन्झाइमला कुणाला, कुणासोबत मिक्स करतो, डिटर्जंट सोबत.
लो टेम्परेचरला सुद्धा जो काही डर्ट तयार झालेला आहे, जो काही मग तयार झालेला आहे, त्याला काय करता येतं, रिमूव्ह करता येतं. काय करता येतं, रिमूव्ह. नंतर जे काही ग्लुकोज आहेत आणि जे फ्रुक्टोज सिरप आहेत, हे आपल्याला कशापासून मिळतो, कॉर्न फ्लॉवर पासून. कशापासून, मक्याच्या पिठापासून, कॉर्न फ्लॉवर पासून आपण काय तयार करतो, फ्रुक्टोज सिरप किंवा ग्लुकोज त्या ठिकाणी तयार करत असतो. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काय वापरतो आपण, एन्झाईम्स. कोणते एन्झाईम्स, बॅसिली आणि स्ट्रेप्टोमायसिस. कोणते एन्झाईम सांगा, कोणते एन्झाईम, बॅसिली आणि कोणता, स्ट्रेप्टोमायसिस नावाचे एन्झाईम वापरतो. आणि मायक्रोबियल एन्झाईम्स जे असतात, कोणते एन्झाईम बेटा सांगा, मायक्रोबियल एन्झाईम्स जे असतात त्याचा वापर चीज, प्लांट एक्स्ट्रॅक्ट. म्हणजे प्लांट एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, तुळशी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे वनस्पती असतात त्यांचं जे अंश काढला जातो, त्याच्यात अर्क बाहेर काढला जातो, त्याला प्लांट एक्स्ट्रॅक्ट म्हणतात. टेक्सटाईल म्हणजे कापडामध्ये, लेदर मध्ये आणि पेपर इंडस्ट्रीज मध्ये याचा वापर केला जातो. कुणाचा, मायक्रोबियल एन्झाईमचा. का बरं केलं, कारण लो टेम्परेचरला काम करायचे, प्रेशरला हँडल व्हायचे. डिटर्जंट सोबत आपण जर त्याला मिक्स केलं तर ते जो काही मग तयार होतो, डस्ट तयार होतो, त्याला ते रिमूव्ह करायचे. पण केमिकल वापरलं तर काय व्हायचा, एक्सपेन्स वाढायचा. याच्यामुळे एक्सपेन्स काय होतो, कमी होतो. म्हणून आपण काय वापरतो, मायक्रोबियल एन्झाईम्स. काय वापरतो बेटा सांगा, काय वापरतो, मायक्रोबियल एन्झाईम्स आपण वापरत असतो. अरे हळूहळू नन्ना पुन्नारा देश का सिपाही बोलो मेरे संग जय हिंद. बघा 2 मिनिट बघा, शिकवणार आहे. तुम्ही शिका, शिकवू नका. सर्व बंजारा बांधवांनी नियोजनासाठी लवकर बघा बेटा. आता पुढचं काय सांगा बरं का, ऑर्गॅनिक ऍसिड्स युज्ड इन व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट अँड मायक्रोब्स युज्ड फॉर द सेम. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक ऍसिड, या वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मायक्रोब्स आहेत, हे कमर्शियल प्रोडक्ट म्हणजे काय बेटा, व्यावसायिक पदार्थ तयार करण्यासाठी जे विकतात ना मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रोड्यूस करून त्याला आपण कमर्शियल प्रोडक्ट म्हणतो. त्याच्यासाठी कसे तयार केले जातात त्याच्याबद्दल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सोर्स पहा बेटा, पहिला त्या ठिकाणी काय म्हणता येईल बघा बरं का, त्या ठिकाणी काय आहे, सोर्स. दुसरा काय, मायक्रोब्स. तिसरा, अमिनो ऍसिड कोणते असतात, त्याचा वापर यूज कुठे होतो ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकदा चार्टकडे बघा बेटा.
चला पहा बेटा आता ऑर्गॅनिक ऍसिड ज्याचा वापर आणि काही मायक्रोब्स ज्याचा वापर कमर्शियल पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो ते आपल्याला पाहायचंय. पहा बेटा की मुळामध्ये साखर आणि बीट मोलॅसिस. बीट म्हणजे काय माहितीये का? ते बीट पाहिजे ना खायचं बेटा लाल कलरचं, तेच त्याला बीट मोलॅसिस म्हणतात. आणि दुसरा आहे अमोनिया साल्ट. काय बेटा? अमोनिया साल्ट. याचा वापर कशासाठी करतात? मोनोसोडियम ग्लुटामेट प्रोड्यूस करण्यासाठी. कशासाठी? बोला कशासाठी? बोला. मोनोसोडियम ग्लुटामेट. त्याला काय म्हणतात? अजिनोमोटो. कालच्या व्हिडिओमध्ये शिकवलं होतं लेक्चरमध्ये की या अजिनोमोटोचा वापर कुठे करतात? चायनीज फूड मध्ये. कुठे करतात? काय म्हणलं? शुगर, बीट मोलॅसिस, अमिनो साल्ट याच्यापासून काय तयार करतात? मोनोसोडियम ग्लुटामेट. त्याला काय म्हणतो आपण? अजिनोमोटो. ठीक आहे. कोणते मायक्रोब्स वापरतात? ब्रेव्ही बॅक्टेरियम. कोणते बेटा? बोला चला. कोणते? ब्रेव्ही बॅक्टेरियम. दुसरा आहे कॉरिनो बॅक्टेरियम. दुसरा कोणता बेटा? कॉरिनो बॅक्टेरियम. एक आहे सांगा ब्रेव्ही बॅक्टेरियम, दुसरा आहे कॉरिनो बॅक्टेरियम. अमिनो ऍसिड कोणते? एल ग्लुटॅमिक ऍसिड. कोणता बेटा? बोला चला. कोणता? एल ग्लुटॅमिक ऍसिड. काय प्रोड्यूस करतात? मोनोसोडियम ग्लुटामेट. त्याला काय म्हणतात? अजिनोमोटो. काय म्हणतात त्याला? अजिनोमोटो. सोर्स काय? साखराची मळी, शुगर मोलॅसिस. आणि दुसरा काय बेटा? साल्ट. कोणता मायक्रोब्स वापरतात प्रोड्यूस करण्यासाठी? ऍस्पेरगिलस नायजर किंवा निजर. ऍस्पेरगिलस निजर नावाचा मायक्रोब्स ह्याच्यामध्ये मिक्स करतात. कशामध्ये? साखराच्या मळीमध्ये किंवा मिठामध्ये. हे दोघांना समजा घातलं मध्ये काय तयार होतो? ऍसिड, अमिनो ऍसिड असतो सिट्रिक ऍसिड. ठीक आहे. मग ह्याच्यापासून कशासाठी वापरतात? ड्रिंक्स तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे. टॉफीज म्हणजे चॉकलेट तयार करण्यासाठी. चॉकलेट टॉफीज म्हणजे ते आपल्या खाते का आपण फोडून त्याला टॉफीज म्हणतात. ठीक आहे. नंतर आहे ग्लुकोज, कॉर्न स्टिक लिकर. मक्यापासून जे तयार केलं जातं त्याला म्हणतात लिकर. जो काही दारू आहे मक्यापासूनची त्याला म्हणतात. ह्याच्या मध्ये काय मिक्स करतात? ऍस्पेरगिलस निजर. आणि अमिनो ऍसिड कोणत्या सांगा बरं का? ग्लुकॉनिक ऍसिड. त्याच्यापासून काय प्रोड्यूस करतात? कॅल्शियम आणि आयर्नचे जे काही सप्लिमेंट आहेत. कुणाचे सप्लिमेंट? गोळ्या खातो ना आपण त्या ठिकाणी हाडं वगैरे कमजोर झाल्यानंतर त्याच्यासाठी करतात. नंतर आहे मोलॅसिस म्हणजे मळी. आणि सोबत काय आहे? कॉर्न स्टिप्लिकर म्हणजे जे मक्यापासून दारू असते ते. त्याच्यामध्ये काय वापरतात? लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी. काय वापरायचं? लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी वापरतात. आणि कोणता ऍसिड तयार करतात? लॅक्टिक ऍसिड. कोणता ऍसिड तयार करतात? लॅक्टिक ऍसिड तयार करतात. आणि त्याच्यापासून काय निर्माण होतो? सोर्स ऑफ नायट्रोजन. काय प्रोड्यूस करतात? व्हायटॅमिन्स. काय प्रोड्यूस करतात? व्हायटॅमिन्स. आणि लास्ट आहे मळी. मोलॅसिस म्हणजे काय? मळी. आणि कॉर्न स्टिप लिकर जर असेल तर जे मायक्रोब्स वापरतात ऍस्पेरगिलस आयटाकोनियस. काय वापरतात? ऍस्पेरगिलस आयटाकोनियस वापरतात. आणि जो ऍसिड आहे अमिनो ऍसिड तो कोणता आहे? आयटाकोनिक ऍसिड. कोणता बेटा? आयटाकोनिक ऍसिड. कुठे वापरतात? पेपर, टेक्सटाईल, प्लास्टिक, इंडस्ट्री आणि गम प्रोडक्शन मध्ये. आणि कुठे बेटा? गम प्रोडक्शन मध्ये याचा वापर केला जातो. ठीक आहे. एकदा वाचून घ्या बरं. काही मिनिटाचा वेळ देतो. मोठ्यानं वाचा जरा. तुम्ही वाचा. मोठ्यानं वाचा. वाचा मोठ्यानं.
झालं. पहा बेटा, आता हे परीक्षेला पडलेलं आहे बोर्डामध्ये. झॅन्थम गम बद्दल एक क्वेश्चन आहे एक्सरसाइज मध्ये की झॅन्थम गमचा युटिलाइज कुठे करतात, झॅन्थम गमचा वापर कुठे करतात. पहा बेटा, व्हॉट इज द झॅन्थम गम दॅट इम्पार्ट्स थिकनेस टू युअर फेवरेट आईस्क्रीम. झॅन्थम गम हे काय असतात की जे तुमच्या आईस्क्रीमला काय देतात, घट्टपणा देतात, थिकनेस देतात. नंतर जे पडिंग आहे म्हणजे जे काय आपण कोन वगैरे तयार करतो, त्याच्यानंतर जे चॉकलेट्स आहेत, जे मिल्क शेक आहे, चॉकलेट ड्रिंक्स आहेत, जे काही इन्स्टंट सूप्स आहेत, त्याच्यामध्ये ह्याला यूज केलं जातं. हा जो गम आहे हा कशापासून मिळवतात. पहा बेटा, फर्मेंटेशन ऑफ स्टार्च अँड मोलॅसिस. कुणाचं फर्मेंटेशन करतात, स्टार्च आणि कुणाचं मोलॅसिस. कुणाच्या मदतीने, झॅन्थोमोनस स्पेसिस. कुणाच्या मदतीने, झॅन्थोमोनस स्पेसिस. झॅन्थोमोनस स्पेसिसच्या मदतीने. इट इज व्हेरियसली युजफुल ड्यू टू प्रॉपर्टीज लाईक. याचा वापर काय होतो, त्याची जे प्रॉपर्टीज आहे, कोणते प्रॉपर्टीज आहेत सांगा बरं का. हॉट आणि कोल्ड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतात, विरघळतात. सोल्युबिलिटी ही हॉट अँड कोल्ड वॉटर. त्याची डेन्सिटी कशी आहे, हाय आहे. डेन्सिटी हाय असल्यावर ते कुठे जातात, खाली जातात. इट इज युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट. काय, कलर तयार करण्यासाठी. पिगमेंट म्हणजे काय, कलर. पिगमेंट तयार करण्यासाठी त्याचा वापर, फर्टिलाइज तयार करण्यासाठी. मी म्हटलं ना यूज काय काय आहे, तर काय म्हणतात, पिगमेंट प्रोडक्शन, फर्टिलायझर प्रोडक्शन, विडीसाइड म्हणजे ज्याला तणनाशक म्हणतो, जे शेतामध्ये गवत आलेलं असतं त्याला मारायचं असतं, ते विडीसाइड तयार करण्यासाठी. कपड्याचा रंग ज्याला म्हणतात टेक्सटाईल पिगमेंट म्हणतात. टूथपेस्ट मध्ये याचा वापर केला जातो आणि हाय क्वालिटी पेपर मध्ये याचा वापर केला जातो. सांगा कुठे कुठे करतात, पिगमेंट, नंतर फर्टिलायझर, नंतर विडीसाइड, नंतर टेक्सटाईल पिगमेंट, नंतर टूथपेस्ट, नंतर हाय क्वालिटी. पुढे आहे सिट्रिक, मॅलिक, लॅक्टिक ऍसिड. कोणते कोणते, आता बघा, काही सबस्टन्स हे अनेक प्रकारच्या मायक्रोबियल प्रोसेसिंगने मिळवले जातात आणि त्यांचा रोल काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, सिट्रिक, मॅलिक आणि लॅक्टिक ऍसिड. कोणता कोणता, हा सांगा. लॅक्टिक ऍसिड ह्याच्यामुळे काय निर्माण होते, ऍसिडिटी. काय निर्माण होते, ऍसिडिटी निर्माण करण्यासाठी. ओके. ग्लुटॅमिक ऍसिड, लायझिन, दॅट इज अ ट्रिप्टोफॅन. बघा, ग्लुटॅमिक ऍसिड, लायझिन, ट्रिप्टोफॅन. सांगा, प्रोटीन बाइंडिंग. कशासाठी, बोला चला, कशासाठी, प्रोटीन बाइंडिंग. नायसिन, नॅटामायसिन. कशासाठी, मायक्रोबची संख्या न वाढू देण्यासाठी, म्हणजे मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर. मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर. ऍस्कॉर्बिक ऍसिड, जो की टोमॅटो मध्ये असतो, जसं की व्हिटॅमिन सी, B12 आणि B2. याचा वापर काय म्हणून करतात, अँटी ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्स. आणि काय बेटा, व्हिटॅमिन्स. बीटा कॅरोटीन, जो की तांदळात असतो, बीटा कॅरोटीन. लायकोपीन्स, काय बेटा, लायकोपीन्स. याला व्हिटॅमिन ए पण म्हणतात. झॅन्थिन्स आणि ल्युचेन. आणि काय बेटा, ल्युटेन. ह्याच्यापासून काय तयार करतात, इडायबल कलर्स. काय तयार करतात, पॉलिसॅकराइड, ग्लायकोलिपिड्स. पॉलिसॅकराइड आणि काय बेटा, ग्लायकोलिपिड्स. ह्याच्यापासून काय तयार होतो, इमल्सिफायर. काय तयार होतो, इमल्सिफायर. व्हॅनिलिन, इथिल ब्युटारेट. फ्लेवर असतो ना आईस्क्रीमचा, व्हॅनिला फ्लेवर म्हणतो ना आपण, दॅट इज अ व्हॅनिलिन, इथिल ब्युटारेट. दॅट इज अ फ्रूट फ्लेवर. माझा आवडता आहे व्हॅनिला, माय फेवरेट. नंतर पेपरमिंट. पेपरमिंट माहिती आहे ना बेटा, काय म्हणतो त्याला, पुदिना ना. पेपरमिंट म्हणजे पुदिना. गोळ्या खात नाही करे आपण, मेंटॉस वगैरे.
थंड वाटते बघा, दॅट इज अ पेपर. नंतर अनेक फ्रुट्सचा आणि अनेक फ्लावरचा जो काही अत्तर आपण तयार करत असतो त्याच्यासाठी हे जे तयार होतात हे दॅट इज एसेन्स. एसेन्स म्हणजे काय? परफ्यूम, सुहास. झॅलिटॉल एस्पार्टेम. काय बेटा? झॅलिटॉल आणि काय? एस्पार्टेम. रोल्स काय? आर्टिफिशियल स्वीटनर. काय बेटा? आर्टिफिशियल स्वीटनर. शुगरच्या पेशंटला लाडू वगैरे खायला देत नाहीत. जरी त्यांची जर लाडू तयार केली तर काय करतात? स्वीटनर टाकतात. त्याला चहामध्ये ते शुगर फ्री ऐकलं का तुम्ही? गोळ्या असतात ते टाकतात, माहिती आहे का? ती टाकून चहा देतात पहिला. दॅट इज आर्टिफिशियल स्वीटनर. हे काय आहे? झॅलिटॉल एस्पार्टेम. झॅलिटॉल आणि काय बेटा? पुन्हा बघा अँटीबायोटिक्स. पहिला हा चार्ट बघा एकदा. थोडे 2 मिनिटाला बोलायला त्रास व्हायला लागले मला जरा. मला थोडं एलर्जीचा प्रॉब्लेम झालेला आहे सध्या.